हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज आहे श्रावणातला चौथा सोमवार आणि या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला खूप महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी आपण बरेच जण व्रत सुद्धा करत असतो आणि हे व्रत करून रात्री 12 वाजता श्रीकृष्णांची आपण पूजा करत असतो आणि त्यांचा जन्मोत्सव हा साजरा करत असतो आणि त्यानंतर हे जे व्रत आहे तर ते आपण सोडत असतो। तर या दिवशी या व्रताला खूप महत्त्व दिलं जातं आणि जो व्यक्ती या दिवशी व्रत करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात, अकाली मृत्यूचं भय टळतं आणि त्याचबरोबर आपल्या हातून घडलेली काही वाईट कर्म पाप असतील तर त्यातनं आपल्याला मुक्तता मिळते। त्याचबरोबर मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच या दिवशी बरेच जण व्रत करत असतात। पण काही जणांना काही कारणामुळे काही अडचणी असतात आणि अशा वेळेला व्रत करणं जमत नाही किंवा काही कामांमुळे त्यांना कुठल्याही सेवा सुद्धा करणं शक्य होत नाही। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय सोपा आणि एक साधा आणि अत्यंत प्रभावी असा मंत्र सांगणार आहे। जर तुम्हाला आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त काहीच करणं शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये तुम्हाला फक्त हा एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र म्हटल्यामुळे साक्षात श्रीकृष्ण हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या 100% पूर्ण होतील। तर असा हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, श्रीकृष्ण जन्माष्टमीची जी रात्र असते तर त्याला सिद्धरात्री असं म्हटलं जातं आणि या रात्री आपण ज्या काही सेवा करतो किंवा जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात। म्हणजेच काय तर त्या उपायांचा आणि त्या सेवेचा आपल्याला फळ जे आहे तर ते निश्चितच प्राप्त होत असतं। तर आज रात्री 12 वाजता तुम्हाला एक दिव्याचा हा उपाय करायचा आहे। तर पहा, आज रात्री 12 वाजता आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत, त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत। अशा वेळेला तुम्हाला रात्री 12 वाजता दिव्यांचा एक प्रभावी उपाय करायचा आहे। तुम्हाला बघा, आज रात्री ठीक 12 वाजता 5 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। जेव्हा आपण श्रीकृष्णांचा जन्म हा साजरा करणार आहोत त्याच वेळेला तुम्हाला हे 5 दिवे प्रज्वलित करायचे आहे। तुम्ही यासाठी 5 मातीच्या पणत्या सुद्धा घेतल्या तरीही चालतील। त्यामध्ये 2 मातींची मिळून तुम्हाला जोडवात प्रत्येक दिव्यामध्ये टाकायचे आहे। तेल किंवा तूप टाकून तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि यानंतर हे 5 दिवे यातला एक दिवा तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ लावायचा आहे। 2 दिवे देवघरामध्ये ठेवायचे आहेत आणि 2 दिवे घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला लावायचे आहेत। असे दिवे जर आपण आज रात्री आपल्या घरामध्ये लावले तर आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आज श्रीकृष्णांचा जन्म झाला होता। तर या दिवशी पहा, गजकेशरी या योगासोबतच अनेक शुभ योग सुद्धा जुळून आलेले आहेत आणि या योगावरती अनेक जण हे उपाय जे आहेत तर ते करत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी 5 दिव्यांचा अद्भुत उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे। त्याचबरोबर आपण श्रावणातला चौथा सोमवार आहे तर या दिवशी ज्या प्रकारे श्रीकृष्ण तत्व हे 1000 पटीने जागृत असतं, अगदी त्याच प्रकारे शिवतत्व हे सुद्धा खूप जास्त प्रमाणात जागृत असतं आणि म्हणूनच जर तुम्हाला आज व्रत करणं जमलं नसेल किंवा कोणतीही सेवा करणं जर तुम्हाला शक्य नसेल, जमलं नसेल तर मंदिरामध्ये सुद्धा जाणं जर तुम्हाला शक्य नसेल किंवा जमलं नसेल तर तुम्हाला तुमची जी काही तुम्ही कामं करत आहात तर ते काम करता करता मी तुम्हाला 3 मंत्र सांगणार आहे। हे 3 मंत्र तुम्हाला कंटिन्युअसली म्हणत राहायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा श्रीकृष्णांचा अतिशय प्रभावी मंत्र आहे। तर या मंत्राचा तुम्हाला होईल तेवढा जास्तीत जास्त जप करायचा आहे। तुम्ही 108 वेळेला केला तरी सुद्धा चालेल। तर हा एक मंत्र तुम्हाला आज नक्की म्हणायचा आहे। या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्या नक्कीच मनातल्या सर्व इच्छा या पूर्ण होतील। त्याचबरोबर आज श्रावण सोमवार आहे तर आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा जप
करायचा आहे। त्याचप्रमाणे आज श्रावण सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी ही दोघांची आपल्याला एकत्रित पूजा करायची असते। म्हणजेच काय तर हरिहर यांची आपल्याला एकत्रित पूजा आपण करणार आहोत। त्यामुळे त्यांचा एकत्रित मंत्र जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला आज जे काही तुम्ही काम करत आहात तर ते काम करता करता त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे। तर हा मंत्र असा आहे, ओम हरिहराय नमः, ओम हरिहराय नमः। तर हा अतिशय प्रभावी मंत्र आहे आणि या मंत्राचं तुम्ही जे पठण आहे तर ते संपूर्ण दिवसामध्ये करू शकता। तुम्ही व्रत केलं नसेल तरी काहीच हरकत नाही, पण तुम्हाला कुठल्याही सेवा करणं शक्य नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही, पण फक्त या प्रभावी मंत्राचं पठण करा। संपूर्ण व्रताचं आणि संपूर्ण पूजेचं फळ हे तुम्हाला प्राप्त होईल। नामस्मरणामध्ये जेवढी शक्ती आहे ती शक्ती कशातच नाही आणि म्हणूनच तुम्हाला शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त नामस्मरण हे करायचं आहे। ज्या स्त्रियांना मासिक धर्म असेल, सूतक असेल अशा वेळेला आपण पूजा करू शकत नाही, पण ज्या सेवा आहेत तर त्या तुम्ही नक्कीच करू शकता। त्याचबरोबर तुमच्या घराजवळ श्रीकृष्णाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही नक्की दर्शनाला जा। आजच्या दिवशी तुम्ही दर्शनाला जा, तिथे नारळ घेऊन जा, फुलं घेऊन जा। नक्की श्रीकृष्णांना तुम्ही हे फूल, फळ आणि नारळ जे आहे तर ते अर्पण करा, तुळशीपत्र अर्पण करा। असं म्हटलं जातं की आपण जो व्यक्ती एक तुळशीचं पान जे आहे तर ते श्रीकृष्णांना अर्पण करत असतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात आणि म्हणूनच एक तरी तुळशीचं पत्र हे आवर्जून श्रीकृष्णांना अर्पण आपल्याला आज करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही मंदिरामध्ये गेला आणि तिथे गेल्यानंतर तिथे कोणी जर तुळशीचं पान ठेवलेलं असेल किंवा अर्पण केलेलं असेल तर त्यातलं एक पान तुम्हाला उचलून आपल्या घरी आणायचं आहे, किंवा 2, 3, 5 पानं सुद्धा तुम्ही आणू शकता। तर ही पानं आणल्यानंतर त्यातलं एक पान तुम्हाला तुमच्या नेहमी पर्समध्ये किंवा पतीच्या वॉलेटमध्ये ठेवायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही नेहमी पैसे ठेवता किंवा सोबत घेऊन फिरता तर अशा ठिकाणी तुम्हाला हे पान ठेवायचं आहे। हे एक पान तुम्ही पैशाच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवायचं आहे। त्याचबरोबर तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथली जी काही तिजोरी असेल तर तिथे सुद्धा तुम्ही एक पान हे ठेवू शकता। तर ही जी पानं अर्पण केलेली असतात तर ती सिद्ध झालेली पानं असतात आणि काहीतरी मंत्र जप करून ही पानं आहेत तर ती अर्पण केलेली असतात। आणि तुळशीला बघा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा ही पानं आपण आपल्या लक्ष्मीसाठी ठेवतो त्या ठिकाणी जर आपण ठेवली तर घरामध्ये लक्ष्मी ही आकर्षित होते आणि नेहमी प्रसन्न राहते आणि म्हणूनच हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आज करायचा आहे। त्याचबरोबर ज्या घरामध्ये रात्री 12 वाजता श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो त्या घरातल्या सर्वांनी पहा रात्री 12 वाजता आपण श्रीकृष्णांची पूजा करणार आहोत। तर त्यावेळेला ज्या दिव्याने आपण श्रीकृष्णांना ओवाळणार आहोत त्यांचं औक्षण करणार आहोत त्याच दिव्यांनी आपल्याला आपल्या घरातल्या प्रत्येक मुलाला ओवाळायचं आहे, म्हणजे आपल्या मुलांचं औक्षण जे आहे तर ते न चुकता करायचं आहे। तर या दिवशी त्या दिव्यांनी आपल्या मुलांचं औक्षण केल्यामुळे पहा आपल्या मुलांमध्ये सुद्धा श्रीकृष्णांसारखे गुण जे आहेत तर ते येतात। मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो कमी होतो, मुलं जी आहेत तर ती धनवान होत असतात, मुलांच्या आयुष्याचं कल्याण होत असतं आणि म्हणून तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील तर तुम्हाला हा एक उपाय आज नक्की करायचा आहे। त्याचबरोबर जे मोरपीस असतं तर त्या मोरपिसाने सुद्धा आपल्या मुलांना आज हवा घालायची आहे। मोरपिसाचा एक अतिशय सुंदर असा उपाय तुमच्यासोबत मी कालच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि हा उपाय आपल्या मुलांसाठी आज खास करू शकता। त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा मोरपिसाचा उपाय जो आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।